ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय 13. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपगोपी प्रियकरा, तमालनीळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निज लीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट एषा कालियाला यमुने माझी तुडवून भला, रमणकद्वीपात धाडिला गोपनिर्भय करण्यास. तेवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजान भक्त तुझ्या हरी, परी देवा कृपा करी. मी आहे अनधिकारी, योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाहूस अंत. माझी चिंता वार त्वरित, आपल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण. विठू जगदेवादी मिळून, गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. वर्गणीची काहो पडली, जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवीत. मग त्यांच्या मठाप्रत, वर्गणी ही कशाला. कुबेर त्यांचा भंडारी, मग कशास फिरता दारोदारी. चिठ्ठी कुबेराच्यावरी, करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण, जगदेव बोलला हसून. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी. हा अवघ्या आटाआटी, तुमचे कल्याण भावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा. अवघी वने हा बगीचा, पल्लंगद्यांचा मेदिनी. अष्टसिद्धी दासी परी, राबताती ज्याच्या घरी. तो न तुमची परवा करी, त्याचे वैभव निराळे. सविता सूर्यनारायण, त्याची दीप कोठून. प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्या तमाचा. तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो कोठूनी होई, सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐहिक वैभवाची, असते मानवा प्रतीसाची. ती आहे भावयाची, पूर्ण या पुण्यकृत्याने. रोग बरा करण्या भली, औषधाची योजना केली. प्राणासाठी नसे झाली, ती हे ध्यानी धरा हो. रोग भय शरीरास, नाही मुळीच प्राणास. जन्म मरण हेही त्यास, नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वथा. पुण्यरूप औषधी आता, मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार. त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्क ना चित्ती धरा. पुण्यमेदिनी माझी पेरा, करा आपल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार. त्यासी कधी ना येणार, मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाणा. तेथे टाकल्यावरी जाणा, ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान, कोणतेही नाही पुण्य आन. स्वामी सांप्रत गजानन, मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा. एक दाणा टाकिता, मेदिनी माझी कणीच होते. त्या कणसास दाणे येती, एकाचेच बहुत होती. तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर. खरे तत्व असल्यावर, कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणी ती जमे फार. शुल्लकाच्याने न होणार, कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधला सत्वरी. झटू लागले गावकरी, मगवाण कशाची. बांधकाम कोटाचे, चालता शेगाविसाचे. दगड चुना रेतीचे, सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी, होती जुन्या मठावरी. त्यांनी विचार अंतरी, ऐशा रीती केला हो. आपण तेथे बसल्याविणे, काम न झाले झपाट्याने. म्हणून कौतुक समर्थांनी, केले कैसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी, समर्थांची बसली स्वारी. तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज बदले तयास, कारे खाली उतरलास. आम्हा परमहंसास, विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी
मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती राम रूप झाला, परी रामा सन्निध नाही बसला. तो उभाच पहा राहिला, कर जोडून रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी. बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले, नाही कशास बुजले. गाडीवाल्या वाचून आले, नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले. तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात. 43 45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बैसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी. मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधिला तो मध्य जाणं. ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला. समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी. आणिक 1 एकर तुम्हा लागुनी, काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस, 11 गुंठे घेण्यास. परी ते गेले विकोपास, एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी, तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा. एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थांनी शब्द दिला. जागेबद्दल जो का झाला, दंड तुम्हा तो माप होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थांनी दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला, की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी. जाऊन त्या शेगावासी, या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला, ते हरिपटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे. मजवरी किटाळ महारांचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून, तुझ्या एकाही केसा लागुनी धक्कान त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले, ऐसे कोणी कधी न ऐकले. असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार, म्हणजे समर्थांचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहकराच्या सान्निध्याला सवडद नामे ग्राम भला. त्या गावीचा एक आला, गंगा भारती कोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग, जाघा दोन्ही पायांना. करपत बोटे झडून गेली, तनूप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाडी, कंडू सुटला तनू ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला अति. समर्थांची एकोन कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्या प्रत, लोक आडवू लागले बहुत. तुला रक्तपीती आहे सत्य, तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई. कधीही ना जवळ जाई, त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार. तू आपल्या मनी करी, परी एके दिनी गंगा भारती. चुकवून अवघ्या लोकांप्रती, येता झाला सत्वरगती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया, डोई ठेविता पायावर. समर्थांनी चापट थोर मारली त्याच्या डोक्यावर. अतिजोराने विबुध हो, म्हणून तो उभा ठेला. समर्थांस निहाळू लागला, स्वामींनी त्याचे थोबाडाला. दोन्ही करे ताडिले, फडाफड मारल्या मुखात. आणिक वरती एक लाथ, खाकरोनी बेडक्याप्रत. थुंकले त्याच्या तनूवरी, तोच त्याने मानला. समर्थांचा प्रसाद भला, बेडका होता झोका पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी, सोडून अवघ्या शरीरी. लाविता झाला मलमापरी, आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथ होता. तो गोसाव्यासी बोलता, झाला पहा येणेरीती. आधीच शरीर नासले, तुझे आहे बापा भले. त्यावरी यांनी टाकिले,
या अमंगळ बेडक्या ते तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगा ते चोळीला जा लावून सावणाला धुवून टाकी सत्वर हे ऐसे वेडे पिर विचरू लागता भूमीवर त्यांसी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यांस उतू येतो तो येता सहज जातो समाज तो रसातळा यासी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापासी गोसावी ते एकता हसू लागला सर्वथा म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार अमंगळ साधूपासी काही न राहते निश्चयसी कस्तुरीच्या पोटासी दुर्गंधीना वसेकदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यांत थुंक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता समर्थांची योग्यता त्वानमुळी जाणली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेसी तिथल्या ओल्या मातीसी मी लावितो निज अंगा ऐसा संवाद तेथे झाला दोघे गेले स्नानस्थला तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीच मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली चाची तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित दुर्गंधीही किंचित येत होती ती येला तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजनाते करी स्वामीं पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे 15 दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लाली नेते सोडिले तयाची या अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगापदींच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला त्वरित ठावत्याच्या श्रोते हो गोसाव्याचे एकूण भजन होई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसूया नावाची ती शेगावी आली साची न्यायानिज पतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडले कर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून साचार मी तुमचा खचित नाही ही अनाथांची माहुली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून राख लाविली अंगाव्रत आणि चित्त तुझे संसारात केलीच विटंबना भक्त या भगव्या वस्त्राची ऐसे संकेत ते बोलले थापट्या मारून जागे केले हाता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा येथे नकोस राहू जरा सवडद जवळ करावे हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे मी येता सवडदांत पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती या परमार्थ कीर्तमाती टाकू नका रे मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी पदपदांतरे समर्थांची
आवडीने म्हणावी साची, त्यास कला गायनाची. येत होती विबुध हो प्रत्यही तो अस्तमाना, एक तारा घेऊन जाणा समर्थांच्या सन्निधाना. बैसून भजन करीत असे, एकूण त्यांचे भजन, इतरांचेही हर्षे मन. वस्तू अशीच आहे गान, रंजविणारी सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला, गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौष मासी, झामसिंग आला शेगावासी. बोलता झाला समर्थांसी, माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला, आडगावी नेण्याला. मी आलो होतो आपणाला, तै आपुला करार. ऐसा होता समर्था, मी नाही येत आता. नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईल. त्याला दिवस झाले बहुत, आता चला मूळ गावात. मी आहे आपुला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मूळ गावात माझे घरी, काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी, न्याया आलो आपणा. झामसिंगा बरोबर, मुळगावी आले साधूवर. दर्शना लोटले नारी नर, तोन आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा. मुळगाव झाले गोदातीरा, दुसरे की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ, मुळगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित, आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका. तै महाराज बोलले देखा, ऐसे झामसिंगासी. झामसिंगा, आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर, स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने. योग्य परी हे न माने, त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न, न येईल उपयोगा कारण. तुझ्या प्रापंचिका लागून, आपलेच भावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाणा. भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी. कडा कडा ती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विनविले, महाराजांचं येणे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळीन व्हावे आजच्या बरी. हिरमुष्टी होऊन बसली घरी, अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नव्हे पावसाळा. अगांतुक बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल, तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ. मग म्हणतील लोक ऐसे, झामसिंग केले पुण्य, हा भंडारा घालून. ते भुवले आम्हा लागून, वा खूप तऱ्हा पुण्याची. महाराज म्हणाले झामसिंगा, ऐसा संचित होसी कागा. तुला न उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही. आत्ताच मी वारितो त्यासी. ऐसे बोलून आकाशासी, पाहू लागले पुण्यराशी. तो आभाळ फाकले, मेघ क्षणात निघून गेले. सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले. अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला, पोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुळगावी. झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली. महाराजांचे चरणी भली, त्या मुळगाव ग्रामात. लोक त्या मुळगावात, समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात, एक जवान पोरे असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा, पुत्र एकुलता एकसाचा. भक्त झाला महाराजांचा, ऐन तरुण्या माझारी. हे उकिरडा नाम वऱ्हाडात, पोर नसल्या वाचत. लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेंट्या तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात. तैसा उकिरडा वऱ्हाडात, नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी. येत नियमे शेगावासी, द्याया दर्शन समर्थांचे. जैसे काते वार करी, वद्य पक्षा माझारी. जाती इंद्रायणींचे तरी, देहू आळंदी गावाला. तैसाच हा वऱ्हाडात, वारी वद्य पक्षात. करी येऊन शेगावात, परमभाव भक्तीने. असो एकदा वऱ्हाडात, रोगग्रंथीक सन्निपात. बळावला अत्यंत, गावबाहेर पडले की. या तापात ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते. अंग ज्वराने तप्त होते, डोळे होती लालबहू. आणि कोठे तरी सांध्यावर, ग्रंथी उठे सत्वर. ती होता करी जोर.
वाततीच्या मागुनी. मग रोगी बरळत असे, शुद्धी न काही राहत असे, तलखी अंगाची होत असे, बेशुद्ध होय क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नवता भरतखंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुडगावावरी, तो पुंडलिकाची आलीवारी. शेगावास निघाला, कसकस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरली. शेगावाची वाट धरली आपल्या पिता समवेत. येता 5 कोसावर शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर तयाचे ना टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसे तात. का रे पुंडलिका ऐसे करशी? पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशी ताप आला, गोळा एक काखेला, उठला आहे येधवा, शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवे मुडी, काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयागना, वारीसी खंड पडीना, ताव तुझ्या दिव्यचरणा, भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी, नाशतीचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर, बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहुन स्थिती, तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवा निभला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू काया समयास, तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कैसे तरी, जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास, शव तरी ने शेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिक आला, अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला, घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली, एका हाताने दाबिली, काख त्यांनीच आबुली, अति जोर करुनिया, आणि केले मधुरोत्तर. पुंडलिका तुझे गंडांतर, टळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदताक्षणी, पुंडलिकाची गाठ जाणे, गेली जागच्या जागी जिरोनी, ताप तोही उतरला, कंप अशक्ततेने राहिला देहाकारणे. करी पुंडलिकाच्या मातेने, आणीला नैवेद्य वाढून, घास त्या नैवेद्याचे, समर्थ घेता 2 साचे, कापरे ते पुंडलिकाचे, गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तता राहिले किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधांनो, गुरु योग्य असल्यावरी, वाया न जाई सेवा खरी, कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पुरतील, सांग करुण वारीला, पुंडलिक गेला मुडगावाला. हे जो चरित्र वाची भला, त्याचे टळेल गंडांतर, संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास मनी, संत कथेचा न यावा हो. श्री दास गुण विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविकांप्रत, हेच देवा मागणे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 13 अध्यायः.